सकाळी सकाळी मस्तपैकी गरमागरम समोस्याचा नाश्ता. तर समोसा आहे ना रात्रीचं भरून ठेवून दिले होते. जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर मोठ्या ब्लॉगवर पहा. तर तिथे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि रात्री केले होते आम्ही समोसे. मग हे थोडंसं बॅटर वगैरे उरलं होतं. मग आम्ही आहे ना मस्तपैकी भरून डब्बा पॅक करून आम्ही फ्रीजमध्ये घालून दिलेला होता. तर आता सकाळी म्हटलं चला नाश्त्यासाठी मस्तपैकी तळून घेऊया. तर मस्त चहा ठेवला आहे. तर अद्रकचा कडक चहा ठेवलेला आहे गरमागरम. आणि समोसे मस्तपैकी तळायला टाकलेले आहे. समोसे तळले जातात तोपर्यंत इथं आहे ना मी मस्तपैकी चहा बनवून घेतलेली आहे. तर चला आता चहा आणि समोसे मस्तपैकी नाश्ता सर्व करूया. आता चहा पण झाला. आता समोसे पण एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. मस्तपैकी अशा खरपूस खुसखुशीत तळले गेलेले आणि हे सर्व समोसे मी असे बनवून घेतलेले. आता पहिले अंशूला देते, नंतर मी घेते. आणि यांना तर अजिबात समोसे वगैरे असं तेलकटचं काहीसुद्धा आवडत नाही. तर ते खातच नाही, अजिबात खात नाही ते तेलकटचे. आता हे अंशूला देते, नंतर मग मी पण घेते. आणि यांच्यासाठी पोहे बनवलेलं आहे मी. तर यांना आहे ना पोहे देणार आहे मी. आता बघा हे अंशूला देते. अंशूला तर एकच नंबर आवडतात. रात्री पण आम्ही भरपूर असे खाल्ले पोट भरून. आणि आत्ता पण मस्त उरले होते थोडेसे. चला म्हटलं नाश्तालाच बनवून घेऊया. तर बघा अंशूला गरम लागता येते. आता मी पण घेतलेले बघा. तर माझी फिक्कट चहा होती ना, मग मी वेगळी ठेवून घेतली होती. नंतर अंशूला ती गोड ठेवली होती. माझा हा कप आधीच भरून ठेवलेला आता मी. आणि आता मी पण घेते बघा. खूप गरम लागतं हे बघा. फोडून एकच नंबर. कोथिंबीर माझ्याकडे भरपूर होती, पण मला कोथिंबीर टाकायचा विसर पडला. नाहीतर कोथिंबीर टाकून तर अजून छान स्वाद वाढतो आणि दिसायला पण छान दिसता मधलं बॅटर. तर बघा आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा एकच नंबर मस्त समोसे आपले खुसखुशीत अशी मस्तपैकी आलेले आहेत. तर चला आता सर्व करूया. मस्तपैकी गरमागरम समोसे एकच नंबर लागतात. खूपच गरम आहे, जिभेला चटका बसता आहे. तरीसुद्धा मला मिरचीसोबत खूप आवडतात. एकच नंबर झालेले समोसे. तर चला तुम्ही पण बनवून मस्तपैकी टेस्ट करून बघा. आणि त्याच्यासोबत अजून चहा एकच नंबर. खूप छान मस्त एकच नंबर चहा पण झालेली आहे. गरमागरम नाश्ता चहासोबत. तर चला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. आणि यांच्यासाठी पोहे बनवलेले आहे बघा. आता यांना पोहे द्यायला जाते मी. यांना देते आता. चला तर मग भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.